तहसीलदार साहेब असेल, प्रांत साहेब असेल, सरकारी अधिकारी त्यांनी माझं फोन गेल्यानंतर त्यांनी सगळं कामं तिथं करायला पाहिजे. माझंच फोन जायला पाहिजे असं नाही. हे नाही माझं नाव सांगून गेलं एखादं कागद अर्जंट असते, कोण शाळेचे आमच्या समाज लिंगायत समाज काय काय गरीब पोरं आहेत त्यांचं जर गेल्यानंतर लगेच कामं त्यांची व्हायला पाहिजे. झालं ठीक नाही झालं तुम्ही मरायला साहेब हां सगळ्यांना यंत्रणा फिरायला पाहिजे आपल्याला. तुम्हाला लवकर दाखल्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हे हां ते आमच्या सगळ्या समाज आज आमचं लिंगायत समाज सगळ्या समाजातल्यांना ते 5 मिनिट थांब अर्धा तास थांब हे मला चालणार नाही. पहिला सांगतो मी एवढं दिवस व्यापारी म्हणून होतो, पण आज मी लोकांच्या माझ्या समाजातल्या सगळ्यांनी मी कामं करणार. मला समाज महत्त्वाचा आहे. समाजातले लहान वगैरे मला सांगितलं उपोषण सोडायला तयार आणि मी एकटा नाही. आज माझ्याकडे पूर्ण जिल्ह्याभरातले सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, राज्यभरातले मला फोन यायला लागले उपोषण. आम्ही सगळ्यांचं मला सपोर्ट आहे. त्यामुळं माझ्या ज्या मागण्या आहेत तुमच्या ऑफिसमध्ये असू दे कुठल्याही आमच्या पोरावर अन्याय व्हायला पाहिजे. हे अशा सगळ्या माझ्या अटी आहेत. मी हेड साहेब हां जिथं करपून करी मग ह्यात किती हो का आमदार साहेबाकडं हो का किती मग ह्यातलं मागण्या करता तुम्ही म्हणताय ना वेळ लागणार. तुम्ही त्यांच्याकडं तुम्ही प्रतिनिधी आहे ना सर. तुम्ही ह्यातलं किती त्यांना वेळ लागतो तुम्ही विचारून घ्या. त्यातलं 2-3 महिने 4 महिने तुम्ही टायमिंग घ्या. आम्ही कुठं नको म्हणतो तेवढं टाईम घ्या. तेवढंच त्यांना करायला हवं. आम्हाला काही Press the bell icon on the YouTube and never miss another update.